सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा थोडासा जपून राहण्याचा आहे. जर तुम्ही कोणाकडनंही कर्ज घेण्याचा विचार करत असाल, जसं की बँक, एखादी व्यक्ती, मित्र किंवा एखादी संस्था, तर असं आज करू नका, कारण हेच कर्ज फेडणं तुम्हाला भविष्यामध्ये अत्यंत कठीण जाणार आहे. तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये मात्र आजचा दिवस हा तुमच्या जोडीदाराकडनं तुम्हाला खूप पाठिंब्याचा राहील. घरात देखील तुमचा मान सन्मान वाढेल. आज संध्याकाळी तुम्ही एखाद्या शुभ कार्यक्रमाला जाऊ शकता. जे विद्यार्थी आहेत त्यांनी अभ्यासावरती लक्ष केंद्रित करणं अत्यंत गरजेचं आहे, तरच त्यांना यश मिळेल. आज नशीब 97% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही रोज तुळशीला जल अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा अत्यंत धावपळीचा राहील. व्यवसायामध्ये प्रगती करण्यासाठी तुम्ही आज नवनवीन मार्ग शोधाल. तुमच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेचा तुम्हाला आज पूर्ण फायदा मिळेल. बऱ्याच काळापासून रखडलेली कामं देखील तुमची आज पूर्ण होऊ शकतात. जर आज तुम्हाला कुठल्याही कामामध्ये पैशांची देवाणघेवाण करायची असेल तर ती मोकळ्या मनानं करा, कारण यामुळे तुम्हाला भविष्यामध्ये अत्यंत फायदा होईल. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या जोडीदाराला फिरायला बाहेर घेऊन जाऊ शकता आणि त्यांना एखादी भेटवस्तू देखील देऊ शकता. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही रोज तुळशीजवळ दिवा लावा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा त्यांच्या खर्चावरती नियंत्रण ठेवण्याचा आहे. आज तुम्हाला अनावश्यक खर्च टाळावे लागतील, नाहीतर तुमची आर्थिक परिस्थिती अडचणीमध्ये येऊ शकते. तुमच्या मुलांना घेऊन आज तुम्हाला काहीतरी चांगली बातमी नक्कीच ऐकायला मिळेल, ज्यामुळे तुम्हाला खूप समाधान वाटेल. तुमच्या भावाच्या आरोग्याबद्दल मात्र तुम्ही थोडेसे चिंतेमध्ये सापडाल. संध्याकाळपासून रात्रीपर्यंतचा वेळ तुम्ही तुमच्या कुटुंबातील मोठ्या लोकांसोबत घालवाल. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. आज तुम्ही पांढऱ्या वस्तूंचं दान करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा कामाच्या ठिकाणी केलेल्या मेहनतीचं फळ मिळवून देणार आहे. तुम्हाला तुमच्या कामाचा आज उत्तम लाभ मिळेल. तुमच्या मुलांवरती तुमचा विश्वास कायम राहील. आईच्या बाजूने तुम्हाला प्रेम मिळण्याची दाट शक्यता आहे. आज तुम्ही तुमच्या सुखसोयींवरती काही पैसे खर्च करू शकता. तुमचे कुटुंबीय थोडेसे चिंतेमध्ये असतील, परंतु तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आज तुमच्या आईवडिलांच्या आरोग्याची तुम्ही विशेष काळजी घ्या, जेणेकरून त्यांच्या तब्येतीमध्ये कुठलीही कमी राहणार नाही. विद्यार्थ्यांना त्यांच्या गुरुजनांचा आज आशीर्वाद मिळेल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा थोडासा सावधगिरीचा आहे. तुमच्या सासरच्या लोकांशी तुमचे वाद होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा, नाहीतर तुमच्या नात्यामध्ये कटुता येऊ शकते. जर मित्रांशी संबंधित काही समस्या आल्या असतील तर आज त्या सुधारण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला तुमच्या एखाद्या मित्राला मदत करावी लागेल. जर कुठलाही वाद चालू असेल तर तो आज संपुष्टामध्ये येईल. आर्थिक परिस्थितीबद्दल तुम्ही आज थोडेसे चिंतेमध्ये राहाल. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला हिरवा चारा खाऊ घाला. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा प्रवासाचा आहे. आज तुम्हाला व्यवसायाच्या निमित्तानं लांबचा प्रवास करावा लागेल, जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. परंतु तुम्हाला आज नोकरीमध्ये तुमच्या शत्रूंपासून सावध राहावं लागेल, नाहीतर ते तुमच्या विरोधकांमध्ये काहीतरी मोठं कारस्थान रचू शकतात. जर कोणताही कायदेशीर वाद चालू असेल तर तो आज संपुष्टात येऊ शकतो. आज तुम्ही तुमच्या घरातील रोजच्या गरजेच्या वस्तू खरेदी कराल, ज्यावरती तुमचा जास्त विनाकारण खर्च होईल. सामाजिक आणि धार्मिक कामांमध्ये तुमची आवड वाढीस लागेल. आज नशीब
91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाला दूध मिश्रित पाणी अर्पण करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की तुळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा शुभ कार्यासाठी चांगला आहे. आज तुमच्या घरामध्ये लग्न समारंभ असू शकतो, ज्यामध्ये तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्य व्यस्त असतील. जर आज तुम्हाला कुठल्याही कामात पैसे गुंतवायचे असतील तर त्यासाठी देखील आजचा दिवस चांगला आहे. आज तुमच्या अधिकारांमध्ये आणि मालमत्तेमध्ये वाढ होऊ शकते. तुमच्या जोडीदारासोबत आज तुमचा थोडासा मतभेद होऊ शकतो, परंतु त्यांना समजावून घेण्याचा पूर्ण प्रयत्न करा. जे लोक नवीन नोकरी शोधत आहेत त्यांना आज यश मिळेल. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान सूर्यदेवांना अर्घ्य अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा थोडासा कठीण राहील. तुमचं मन काही अडचणींमुळे थोडंसं अस्वस्थ राहील आणि व्यवसायासाठी तुमचे केलेले प्रयत्न अयशस्वी होऊ शकतात. आज तुमच्या कुटुंबामध्ये काही मतभेद होऊ शकतात, परंतु तुम्हाला संयमानं काम करावं लागेल, नाहीतर नात्यामध्ये दुरावा येऊ शकतो. संध्याकाळपर्यंत कुटुंबातील मोठ्या लोकांच्या सल्ल्यानं घरातील कलह संपुष्टात येतील. नोकरी करणाऱ्या लोकांना आज बढती मिळण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंच्या मंदिरामध्ये पिवळ्या कपड्यात गूळ बांधून अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की धनुराशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा ज्ञान आणि दानधर्माची भावना वाढवणार आहे. आज तुम्ही एखाद्या सामाजिक कार्यामध्ये भाग घेऊ शकता. तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. आज संध्याकाळी तुम्हाला पोटाचे विकार जाणवण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुमच्या पोटाची काळजी घ्या. खाण्यापिण्यावरती नियंत्रण ठेवा. तुमचा आळस आज तुम्हाला सोडून पुढे जावं लागेल, तरच तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल. तुमच्या जोडीदाराचा तुम्हाला आज पूर्ण पाठिंबा राहील. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना अन्न आणि वस्त्र दान करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा अनपेक्षित खर्चाचा आहे. तुम्हाला काही खर्च तुमच्या इच्छेविरुद्ध देखील करावे लागतील. आज तुम्हाला तुमच्या सासरच्या लोकांकडनं मान सन्मान मिळेल. व्यवसायात देखील तुमचं मन लागेल आणि रखडलेली कामं पूर्ण होतील. जर तुम्हाला एखाद्या नवीन कामामध्ये गुंतवणूक करायची असेल तर नक्कीच करा, कारण भविष्यात त्याचा फायदा होईल. आज दुपारच्या वेळी तुमच्या जोडीदाराच्या आरोग्यामध्ये थोडासा बिघाड होऊ शकतो, ज्यामुळे तुम्हाला धावपळ करावी लागेल आणि तुमचे पैसे देखील खर्च होतील. आज तुम्हाला तुमच्या मुलांचा संपूर्ण पाठिंबा मिळेल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पहिली पोळी गाईला खाऊ घाला. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा विचारपूर्वक खर्च करण्याचा आहे. तुम्ही तुमची बुद्धी आणि विवेक वापरून नवनवीन गोष्टी शोधण्यामध्ये वेळ घालवाल, परंतु आज तुम्ही तुमच्या मर्यादित गरजांनुसारच पैसे खर्च करा, नाहीतर तुमची आर्थिक परिस्थिती तुम्हाला अडचणीत आणू शकते. आज तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांकडनं विश्वासघात होण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे सावध राहा. तुम्ही संध्याकाळपासून रात्रीपर्यंत जवळपासच्या ठिकाणी प्रवास करू शकता, जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. आज तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल, तरच तुमची कामं पूर्ण होतील. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू व्यक्तीला तांदूळ दान करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा अत्यंत आनंदाचा आहे. जर तुमच्या मुलांशी संबंधित कुठलाही वाद खूप दिवसांपासून चालू असेल तर तो आज संपेल, ज्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्य आनंदी राहतील. तुम्ही तुमच्या मित्रांसोबत, कुटुंबियांसोबत हसण्या खेळण्यामध्ये संध्याकाळ व्यतीत करा. तुम्ही आनंदी स्वभावाचे असल्यामुळे आज इतर लोक देखील तुमच्यासोबत काम करण्यास उत्सुक असतील, ज्यामुळे तुमच्या मित्रांची संख्या वाढेल. आज नशीब 68% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालिसाचं पठण करा. तर मग मित्रांनो,
अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.